नमस्कार. आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी आपल्याला सोप्या पद्धतीने तूप कसं काढता येईल. तर बघा, मी इथे एक महिना शाई साठवली होती. फक्त शाई काढलेली होती आणि ती मी इथे घेतलेली आहे. मिक्सरचं भांडं घाण न करता आपल्याला एकाच डायरेक्शनने ही शाई फेटून घ्यायची आहे. असं हे 5 मिनटं फेटल्यानंतर असे लोणी येईल. मग हे लोणी, हे बघा आता लोणी किती छान आले. हे लोणी आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा, मी अजून त्याला फेटलं तर हे असा लोण्याचा गोळा आलेला आहे. आता मी हे काय करणार, ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आणि हे जे लोण्याचा गोळा आहे तो मी स्वच्छ धुवून घेणार. हे बघा, मी ह्याच्यात आता पाणी टाकले तरी पण हा मिक्स होत नाही, म्हणजे आपला हा परफेक्ट लोणी निघलेला आहे. हे आपल्याला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे, जेणेकरून ह्याचा जो वास असेल तो आपल्याला वास निघून जाईल. पांढरं पाणी निघलं पाहिजे असा हा धुवायचा आहे. हे बघा, मी आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे कढवायचं आहे. तर मी आता हे कढवून घेते. हे आपण जर थोडंसं हलवत मंद गॅसवर आपल्याला तूप काढायचं आहे. तर हे बघा, आता मी किती 2 मिनटं तरी झाले असतील तूप ठेवून गॅसवर. आता हळूहळू तूप यायला सुरुवात झाली बघा. तूप जर चांगलं कढवलं गेलं तर ते जास्त दिवस टिकतं वास न येता. त्यामुळे ह्याच्यात आपण लसूण पाकळ्या ठेचून टाकू शकतो. आता आपलं तूप हळूहळू तयार होत आहे बघा. मी गॅस बारीकच ठेवलाय. तर हे बघा, आता आपलं तूप तयार होत आले. अजून थोडंसं ठेवायला पाहिजे आपल्याला हे गॅसवर. जर तूप चांगलं कढवलं गेलं तरच ते जास्त दिवस टिकतं, त्याचा वास येत नाही. तर आता आपलं हे तूप रेडी होत आले. हे थंड करून एका गाळणीने गाळून हे मी आता ठेवणार आहे एका डब्यामध्ये. तर असं आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरची तूप काढू शकता आणि मिक्सरची भांडी घाण न करता, कारण मिक्सरची भांडी तुपाची निघत नाही.